नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, आज आपण आलो आहोत कावेसर आनंदनगर येथील 293 स्कीम कोड क्रमांक ज्या ठिकाणी आहे, त्याच इमारतीचा आढावा घेण्यासाठी, ज्या ठिकाणी म्हाडाच्या सूडच्या माध्यमातून जवळजवळ 23 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS गटासाठी, आणि हीच ती बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगमध्ये आपल्याला म्हाडाची 23 घरे उपलब्ध होणार आहेत. आणि याची सोडत लवकरच जाहीर केली जाणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावरती याची सोडत काढली जाणार आहे. आणि म्हणूनच आज आपण जाणार आहोत इमारतीच्या आतमध्ये आणि पाहणार आहोत की नेमका येथील जो सॅम्पल फ्लॅट आहे तो कसा आहे आणि साधारणतः हे लोकेशन कसं आहे, या ठिकाणची कनेक्टिव्हिटी कशी आहे, या सगळ्यांची माहिती आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रकल्पाबद्दल सांगायचं म्हणजे योजना संकेतांक क्रमांक आहे 3293. प्रकल्पाचं जे नाव आहे ते आहे उन्नती वूड्स आनंदनगर कावेसर घोडबंद रोड ठाणे, असा या प्रकल्पाचा पत्ता आहे. आता आपण बघूया नेमकं या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत. तर उत्पन्न गट आहे मित्रांनो, अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन आपण ज्याला म्हणतो, त्या गटासाठी घरे उपलब्ध आहेत. कारण EWSचे खूप कमी घरे आहेत मित्रांनो, 20% सर्वसमावेश योजनेमध्ये. तर त्यापैकी या ठिकाणी काही घरे उपलब्ध आहेत. तर एकूण घरे आहेत 23. चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 28.78 स्क्वेअर मीटर अर्थातच 310 स्क्वेअर फीट, आणि किंमत आहे 11,04,846 रुपये.
मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर खरं तर तुम्हाला दिसलं असेल सॅम्पल प्लॅट खूप चांगला सॅम्पल प्लॅट आहे. EWS जे घरे आहेत, EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट, या गटासाठीचा सगळ्यात टॉप मोस्ट सगळ्यात चांगला फ्लॅट मला हाच वाटला. कारण मित्रांनो अगदी स्वस्त दरामध्ये 11-11.5 लाखामध्ये आपल्याला हा फ्लॅट मिळतोय. आणि आतमधून तुम्ही पाहिलेलं आहे फिनिशिंग वगैरे चांगली आहे फ्लॅटची. कन्स्ट्रक्शन क्वालिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. आणि हे जो लोकेशन आहे, लोकेशनसुद्धा अगदी प्राईम लोकेशन आहे, काहीही हरकत नाही. म्हणून EWS जे आहेत अत्यल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गटाच्या यांना या ठिकाणी फॉर्म भरायला काही हरकत नाही. आपण पाहू शकतो किचन, हॉल पण खूप मोठा आहे. एकंदरीत तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. अतिशय सुंदर असा हा सॅम्पल फ्लॅट आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो बिल्डरकडून कुठलीही अडवणूक करण्यात आली नाही, त्यांनी आम्हाला परमिशन दिलेली. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर. तर या प्रकल्पापासून ठाणे रेल्वे स्टेशन आहे 10 किलोमीटर अंतरावरती. नाशिक मुंबई हायवे, ज्याला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे किंवा पूर्व द्रुतगती महामार्ग म्हणतो, तो आहे 7 किलोमीटर, जो माजीवाडा जंक्शनजवळ आहे. नंतर डी मार्ट आहे मित्रांनो फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती. सूरज वॉटर पार्क 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि विजय गार्डन मेट्रो स्टेशन, जे मेट्रो नव्याने जी मेट्रो होणार आहे, मेट्रो नंबर 4 वडाळा कासार वडवली, त्याचं विजय गार्डन नावाचं मेट्रो स्टेशन येथून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तुम्ही या मॅपमध्ये बघू शकता फक्त 10 किलोमीटर अंतर आहे ठाणे रेल्वे स्टेशनपासून. आपण पाहतोय माझीवाडा जंक्शन दिसते, या ठिकाणी ट्रॅफिक ज्या ठिकाणी दिसते रेड कलरनी तिथे. आणि समोर गेल्यानंतर मित्रांनो सूरज वॉटर पार्क लागेल, नंतर डी मार्ट लागेल. डी मार्टच्या थोडं पुढे गेले की तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे. आणि राईट टर्न घेऊन थोड्याच अंतरावरती हा उन्नती वूड्स नावाचा प्रोजेक्ट आहे, जो होरायझन शाळेच्या अगदी जवळ, अगदी लागून म्हणजे 100 मीटर अंतरावरतीच हा प्रकल्प आहे. म्हणून अत्यंत चांगली लोकॅलिटी आहे, अत्यंत प्राईम लोकेशन आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठीचं मीच तरच म्हणतो 1 नंबर लोकेशन हेच आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, ही जी बिल्डिंग दिसते हीच आहे ती म्हाडाची इमारत. तर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 293 अत्यल्प उत्पन्न गट LIGच्या म्हाडाच्या घरांसंदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. आताच मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.